तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। मुख्य व नगदी पीक असलेल्या सोयाबीनला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 3,500पेक्षा जास्त भाव बाजारपेठेत मिळाला नाही। शेतकऱ्यांची नाफेड केंद्र सुरू करण्याची मागणी सातत्याने होत होती। यासाठी अनेक दिवसांपासून नोंदणी प्रक्रिया केल्या गेली, मात्र नाफेड हमी भाव केंद्र सुरूच झालेले नव्हते। आता मात्र दिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर कालपासून जिल्ह्यातील नाफेड सोयाबीन हमीभाव केंद्र सुरू करण्यात आली आहे। यामुळे शेतकऱ्यांना आता 5,328 रुपये हमीभाव सुद्धा मिळत असल्याने शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला आहे। यासाठी शेतकऱ्यांनी नाफेड केंद्रावर सोयाबीन घेऊन वाहनांच्या रांगा लावल्या आहेत। साखरखेर्डा नाफेड केंद्रावर वाहनाच्या रांगा लागल्याचे चित्र आहे। यावर्षी अतिवृष्टी झाली असल्याने सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला असून सोयाबीन पिकाची गुणवत्ता योग्य नसल्यामुळे भाव कमी मिळत असल्याची भावना शेतकऱ्यांनी बोलून दाखवली आहे। मेटाकुटीस आलेला बळीराजा आता नाफेड केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा।